नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच, जास्त, प्रथम, लहान, मोठे इत्यादी. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काय आहे, सर्वात उंच काय आहे, कोणता जिल्हा मोठा आहे, कोणता जिल्हा लहान आहे, सर्वात उंच पद कोणतं आहे, सर्वात उंच शिखर कोणतं आहे, हे आपण आज बघणार आहे. चला तर बघू. हे बघा, नशिबावर बिलकुल डिपेंड राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. म्हणजे चांगली मेहनत करा, चांगला अभ्यास करा, तर तुम्ही सक्सेस होणार आहे. तुम्हाला स्ट्रगल चांगला करावं लागणार आहे, तरच तुम्ही सक्सेस होणार आहे. आणि हो, खूप जण म्हणत असतात की नाही का, एकदम असं हा लकी, त्याचं लक लागलं म्हणून हा भरती झाला, म्हणून हा पास झाला. तर तसं काही नसतं. त्याने मेहनत केली तेव्हा तो पास झालाय आणि तेव्हा तो भरती झालेला आहे. तर चांगला अभ्यास करा. चला आपण क्वेश्चन्स बघू. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. अहमदनगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे. मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाने. आणि क्षेत्रफळाने जरी तो लहान जिल्हा आहे, तरी पण तो लोकसंख्येने सर्वात मोठे शहर आहे ते. कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर हे मुंबई शहर यालाच म्हटलं जातं. याचं पण उत्तर आहे मुंबई शहर. महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद हे महाराष्ट्राच्या प्रशासनात सर्वात उंच पद हे मुख्य सचिवाचं असतं. मुख्य सचिव. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. याचं उत्तर आहे कळसुबाई शिखर. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर लोणी मध्ये झाला आहे. प्रवरानगर लोणी. पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर लोणी येथे झालाय. महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट हा श्यामची आई म्हणून झालेला आहे. पहिला मराठी चित्रपट श्यामची आई. राष्ट्रपती पदक प्राप्त झाला याला, म्हणजे हा अवॉर्ड प्राप्त झालाय राष्ट्रपती पदकचा. पहिला मराठी चित्रपट आहे हा, ज्याला हा अवॉर्ड प्राप्त झालेला आहे, श्यामची आई हा. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा याचं उत्तर आहे वर्धा. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग. साक्षर म्हणजे सगळ्यांना लिहिता वाचता येतं. सिंधुदुर्ग हा पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा. साक्षर म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येतं, ते जे शिक्षित आहे, अशिक्षित नाही आहे, ज्यांना सगळं लिहिता वाचता सगळं येतं. हा पहिला जिल्हा आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा पूर्ण साक्षर आहे. म्हणजे तिथले माणसं, तिथले राहणारे लोक सगळे साक्षर आहे, म्हणजे त्यांना सगळ्यांना लिहिता वाचता येतं. हा असा पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिले दळणवळण केंद्र हे कुठे आहे, तर आर्वी इथे, पुण्यामध्ये आर्वी इथे ते पहिले दळणवळण केंद्र हे आर्वी इथे, ते पुण्यामध्ये, पुणे. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र हे तारापूर, म्हणजेच पालघर मधलं तारापूर, ते तिथे तारापूर, पालघर मध्ये. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र हे तारापूर येथे आहे, जे पालघर मध्ये. तर पुढे बघू. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली येथे रायगड जिल्ह्यामध्ये. खोपोली, रायगड जिल्ह्यामध्ये. काय तर पहिले जलविद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खोपोली या गावामध्ये पहिले जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्येच कर्नाळा या गावामध्ये, म्हणजे शहरामध्ये कर्नाळा, रायगड जिल्हा. तर महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा, आता मुलींची शाळा ही पहिली सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. तर ती कुठे केली? ती पुण्यामध्ये केलेली आहे.
सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केलं होतं. शाळेत जाण्यासाठी त्यांनी फोर्स केलं होतं. लोक त्यांच्या खूप विरोधात होते, तरी पण लोक त्यांच्या अंगावरती शेणाचे गोळे, माती फेकायचे, तरी पण त्या दगड फेकायचे. एवढे कष्ट सहन करून सुद्धा त्यांनी मुलींना शिकवलं. त्यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये चालू केली होती. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही मुंबई या शहरामध्ये. मुंबई. महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक हे ज्ञानप्रकाश आहे. ज्ञानप्रकाश हे पहिले मराठी दैनिक आहे. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे. दर्पण. या एक एक वर्डचा आन्सर तुम्हाला वाटतंय, पण मग हे खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्रामध्ये काय आहे काय नाही आहे आपल्याला हे कळायला पाहिजे, कारण हे भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्रातील पूर्ण 36 जिल्हे, 36 जिल्हे तुम्हाला माहीत पाहिजे. काहीतरी शॉर्ट ट्रिक यूज करा. जर तुम्ही यूज केली ती ट्रिक, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे काय नाही हे इझिली समजासाठी हे क्वेश्चन्स आहे. तर ह्याच्या आधारे तुम्हाला नक्की काहीतरी फायदा होऊ शकतो आणि नक्की तुम्हाला मार्क्स जास्त पडू शकतात. तर हे पण बघा आणि याचा पण पुढे. महाराष्ट्रातील पहिले मासिक हे कुठे आहे तर दिग्दर्शन आहे. महाराष्ट्रातील पहिले मासिक हे कोणतं आहे तर दिग्दर्शन आहे. पहिले मासिक दिग्दर्शन. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प हा चंद्रपूर येथे झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प हा चंद्रपूर येथे आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबईमध्ये. मुंबई केव्हा झालंय तर 1927 मध्ये. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबईमध्येच आहे. केव्हा झालंय 1972 साली झालेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा हा सोलापूर आहे. ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो. उत्तर आहे सोलापूर. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबईमध्ये होती. जी मुंबईमध्ये खोलली होती. मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह हे शन्माखुनंद हॉल मुंबईमध्ये. शन्माखुनंद हॉल. कुठे आहे तर मुंबईमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी ही मुंबईमध्येच आहे. सर्वात मोठी टपाल कचेरी ही मुंबईची. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा आहे. त्याच्यात सर्वाधिक किनारपट्टी आहे. रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा हा नंदुरबार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासीच लोक राहतात, सर्वात जास्त. तुम्ही नंदुरबारला जर गेले तर सर्वात तिथं आदिवासीच लोक आढळणार आहे. आदिवासी समाजाचे लोक जास्त या जिल्ह्यामध्ये राहतात, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा. इथे जास्त वन आहेत त्या हा जिल्हा गडचिरोली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे. ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो तो जिल्हा सोलापूर जिल्हा. या ठिकाणी साखर कारखाने खूप जास्त प्रमाणात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे तर ही आहे इंद्रायणी एक्सप्रेस. इंद्रायणी एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे ही आहे महाराष्ट्र एक्सप्रेस.
महाराष्ट्र एक्सप्रेस ही सर्वात अंतर धावणारी रेल्वे एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या शहरामध्ये होतो. बघा, सर्वात कमी पावसाचं ठिकाण हे सोलापूर जिल्हा होतो आणि सर्वाधिक पावसाचं ठिकाण हे सिंधुदुर्ग मधील आंबोली या गावात होतं. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप तापमान असतं. महाराष्ट्राच्या भूक्षेत्राशी सर्वात कमी वनाचे प्रमाण असलेला जिल्हा. महाराष्ट्रातील भूक्षेत्राशी सर्वात कमी वनाचे प्रमाण असलेला जिल्हा हा लातूर जिल्हा आहे. सर्वात कमी वने इथे लातूर. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश हे होते. महाराष्ट्रातील व भारतातीलही पहिली महिला डॉक्टर. आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही पहिली महिला डॉक्टर कोण होती? आनंदीबाई जोशी. सर्वात पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ही महाराष्ट्रातली आणि भारतातली पहिली महिला डॉक्टर होती. तर हे क्वेश्चन्स होते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरे, शहरे व लोकसंख्या असलेले, कमी लोकसंख्या असलेले, सर्वाधिक पाऊस पडणारे, सर्वात कमी पाऊस पडणारे हे सर्व जिल्हे आणि आपण काही महाराष्ट्राबद्दल यातून माहिती बघितली. तर याचा चांगला स्टडी करा, भरतीसाठी नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहील. तर धन्यवाद.